आणि कुख्यात गुंड गजा मारणेला सांगली कारागृहात नेताना केलेली मटण पार्टी पोलिसांना चांगलीच भोवली आहे। एका अधिकाऱ्यासह 4 पोलीस कर्मचारी या प्रकरणामध्ये निलंबित झालेत। कोथरूडमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर गजा मारणेवर मोका कारवाई करण्यात आली। त्यानंतर त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याला सांगली कारागृहात हलवण्यात येणार होतं। कनसे धाब्यावर पोलिसांनी मटण पार्टी केली होती। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आला। सोबतच गजा मारणेला भेटायला 2 फॉर्च्युनर आणि 1 थार गाडीतून आलेल्या तिघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंदार गोंजारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मंदार, पोलीस आणि गुंडांचे कसे लागेबांधे आहेत याचा हा ढळढळीत पुरावा म्हणावा लागेल। ज्या पोलिसांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे त्या पोलिसांची नावं आधी सांगणं गरजेचं आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरू, पोलीस हवालदार महेश बामगुडे, पोलीस हवालदार सचिन मेमाने, पोलीस शिपाई राहुल परदेशी असं निलंबित करण्यात आलेल्या या 5 पोलीस अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची नावं आहेत। एकीकडे पुणे पोलीस असा दावा करतात की या गुंडांच्या माध्यमातून गुन्हेगारी फोफावते, गजा मारण्यासारख्या तरुण पिढी गुन्हेगारीकडे आकृष्ट होते आणि म्हणून आम्ही त्यांच्यावरती कारवाई करतो। काही जेव्हा अमितेश कुमार पुण्यामध्ये आले आयुक्त म्हणून तेव्हा त्यांनी गजानन मारणेसह इतर अनेक गुंडांची धिंड काढली आणि असा दावा करण्यात आला की आता यामुळे या गुंडांची दहशत कमी होईल। मात्र आपण पाहतो काय तर गजानन मारणेला सांगली कारागृहामध्ये पोहोचवण्यासाठी निघालेली पोलिसांची टीम, पोलिसांचं पथकच त्याच्यासोबत एका ढाब्यावरती जेवायला जातं। आता त्या ठिकाणी गाडीतून उतरून जेवला की नाही किंवा त्या ठिकाणी नक्की काय घडलं हा तर पोलीस तपासाचा भाग आहे। मात्र हे पोलीस जे त्याला घेऊन चाललेले होते ते ढाब्यावरती गेले हे पोलिसांनाच तपासामध्ये आढळलं आणि म्हणूनच त्यांच्याच खात्याकडून त्यांचं निलंबन देखील करण्यात आलं। आणि त्याहून गंभीर बाब म्हणजे जेव्हा गजानन मारणे त्या ढाब्यावरती होता, ढाब्याच्या परिसरात होता, तेव्हा त्याचे इतर काही साथीदार त्याला त्या ठिकाणी भेटायला आले, ज्यामध्ये खुनासारखा गंभीर गुन्हा असलेले देखील त्याचे काही साथीदार आहेत। त्यामुळं जर या गुन्हेगारांना अशा प्रकारे ऍक्सेस मिळत असेल, त्याच्या सहकाऱ्यांशी बोलण्याची त्याला जर मुभा मिळत असेल तर गुन्हेगारी थांबणार कशी आणि त्यामुळंच ही गुन्हेगारी का थांबत नाही या प्रश्नाचं उत्तर सातत्याने जे विचारलं जातं त्या प्रश्नाचं उत्तर एका अर्थाने या 5 निलंबित पोलिसांनी दिलेलं आहे। वरचे वरिष्ठ अधिकारी जरी कारवाई करण्याची भाषा करत असले तरी जे खरंच या गजानन मारणेच्या सोबत असतात तपासाच्या माध्यमातून किंवा त्याला इथून तिकडे नेण्यासाठी ते जर अशा प्रकारे वागत असतील तर गुन्हेगारी थांबणार कशी। निश्चित हाच प्रश्न मोठा आहे आणि त्याच्या समोरचा प्रश्नचिन्ह देखील दिवसेंदिवस मोठं होत चाललंय। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।